हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल BCS विथ दर्शन. सो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला FY BSc कम्प्युटर सायन्स या कोर्समधील ग्राफ थेरी या सब्जेक्टचा सिलेबस डिस्कस करायचा आहे. तर बघा, लेट्स स्टार्ट अवर लेक्चर. तर या ग्राफ थेरी या सब्जेक्टमध्ये 4 चॅप्टर्स आहेत, ज्यातील पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे ॲन इंट्रोडक्शन टू ग्राफ. तर बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे काही डेफिनेशन्स आहेत आणि काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत आणि काही प्रॉपर्टीज ऑफ ग्राफ आहेत. तर बघा, बेसिक डेफिनेशन्स आहेत, त्यानंतर बेसिक टर्मिनॉलॉजीज म्हणजे बघा कशा लूप म्हणजे काय, मल्टिपल एजेस किंवा पॅरल एजेस म्हणजे काय, काही आयसोलेटेड वर्टेक्स असतात, काही पेंडंट वर्टेक्स, व्हेरियस टाईप्स ऑफ वर्टेक्स आहेत, त्याचे काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत, त्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. त्यानंतर आहे स्पेशल टाईप्स ऑफ ग्राफ्स म्हणजे सिम्पल ग्राफ, कंपाऊंड ग्राफ अँड देअर आर एक्सेट्रा. वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला ग्राफ्स पण बघायचे आहेत. त्यानंतर सम ॲप्लिकेशन्स ऑफ स्पेशल टाईप्स ऑफ ग्राफ्स, ॲप्लिकेशन्स आहेत ग्राफचे, ते पण आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन अँड एलिमेंटरी रिझल्ट्स, हे आपल्याला बघायचे. त्यानंतर आहे आयसोमॉर्फिझम ऑफ ग्राफ्स. बघा, एवढंच काही टॉपिक्स आहेत फर्स्ट चॅप्टरमध्ये. एकदम इझी असा चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे ॲन इंट्रोडक्शन टू ग्राफ. तर बघा, सेकंड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे ॲन कनेक्टेड ग्राफ. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वॉक, ट्रेल, पाथ, सायकल अँड मोर डेफिनेशन्स अँड एलिमेंटरी प्रॉपर्टीज ऑफ कनेक्टेडनेस. त्यानंतर बघायचं आपल्याला कट एजेस, त्यालाच आपण ब्रिजेस असं म्हणतो. कट वर्टेक्स, कट सेट, वर्टेक्स कनेक्टिव्हिटी, एज कनेक्टिव्हिटी आणि काही डेफिनेशन्स अँड प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर लास्ट टॉपिक आहे म्हणजेच बघा शॉर्टेस्ट पाथ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला. आणि एक अल्गोरिदम आहे ज्याचं नाव आहे डिजिक्त्रास अल्गोरिदम. असा एकदम इझी असा अल्गोरिदम आहे जो आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये डिस्कस करायचा आहे. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे एवलर अँड हॅमिल्टन पाथ. यामध्ये आपल्याला बघायचं आहे द कोनिग्सबर्ग ब्रिज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्यानंतर एवलर ट्रेल, पाथ, सर्किट अँड टूर म्हणजे काय ते आपण डिस्कस करू सिलेबस जेव्हा आपण स्टार्ट करणार तेव्हा. आता आपण या लेक्चरमध्ये आपण फक्त सिलेबस डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आहे एलिमेंटरी प्रॉपर्टीज अँड एक्झाम्पल्स देखील बघायचे आहेत. आणि ह्या चॅप्टरमध्ये फ्लुरिज अल्गोरिदम, हा अल्गोरिदम आपल्याला स्टडी करायचा आहे. हा पण एकदम इझी आहे. त्यानंतर आहे हॅमिल्टन पाथ, सर्किट, डेफिनेशन्स आणि काही एलिमेंटरी प्रॉपर्टीज आणि एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत थर्ड चॅप्टरमध्ये, ज्याचं नाव होतं एवलर अँड हॅमिल्टन पाथ. तर फोर्थ चॅप्टर बघू, ज्याचं नाव आहे ट्रीज. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहेत काही डेफिनेशन्स आहेत, परत बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रीज. त्यानंतर बघायचं आपल्याला वेटेड ग्राफ म्हणजे काय, त्याचे काही डेफिनेशन्स आहेत अँड प्रॉपर्टीज ऑफ स्पॅनिंग ट्री. त्यानंतर शॉर्टेड स्पॅनिंग ट्री म्हणजे काय, क्रोस्कोल्स अल्गोरिदम म्हणजे काय, प्रिम्स अल्गोरिदम म्हणजे काय, सर्व काही आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर आहे बायनरी ट्री, डेफिनेशन्स अँड प्रॉपर्टीज ऑफ बायनरी ट्री आहे. त्यानंतर ट्री ट्रॅव्हर्सल, त्यामध्ये आहे प्री ऑर्डर, इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, इन फिक्स, प्रीफिक्स, पोस्ट फिक्स नोटेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला फोर्थ चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम इझी असा सिलेबस आहे आपला ग्राफ थेरी या सब्जेक्टचा, ज्याच्यामध्ये 4 चॅप्टर आहेत. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे ॲन इंट्रोडक्शन टू ग्राफ, ॲन इंट्रोडक्शन टू ग्राफ. सेकंड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे कनेक्टेड ग्राफ. थर्ड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे एवलर अँड हॅमिल्टन पाथ. आणि फोर्थ चॅप्टर आहे आपला ट्रीज. एकदम इझी असा सिलेबस आहे. जर तुम्हाला लेक्चर्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. जेव्हा मी लेक्चर्स अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळतील. आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा की आपण लेक्चर्स केव्हा अपलोड करायचे, म्हणजे तुमचे कॉलेजेस केव्हा चालू होतात, त्या पद्धतीने आपण लेक्चर्स अपलोड करू. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.